बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाट सोडून लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यास तालुका पोलिसांना आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। या प्रकरणी अरबाज शेख, अविनाश लोंढे, रोहित पवार, समाधान खंडाळे अशा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। यात बारामती परिसरातील वाट सोडून अडवून मारहाण करून मोबाईल, रोख रक्कम जबरीने चोरून नेल्याच्या घटना घडल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सूचना केल्या होत्या। तांत्रिकदृष्ट्या तपास करत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना बेड्या ठोकल्यात। यात पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल हस्तगत केला असून अशा टोळ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार यांनी गुन्हेगारांना दिलाय। बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये MIDC, भिगवण रोड, सिटी इन चौक आणि बारामती क्लब अशा परिसरांमध्ये वाटसरूंना अडवून त्यांच्याकडले मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेणे अशा पद्धतीचे गुन्हे मागील 10 दिवसामध्ये एकूण 4 गुन्हे बारामती तालुका पोलीस स्टेशनला दाखल होते। हे चारी गुन्हे दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची टीम तसेच तालुका पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी वैशाली पाटील मॅडम यांची टीम अशा दोन्ही टीमनी मिळून या 4 गुन्हा उघडकीस त्यांनी आणण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत। या 4 गुन्ह्यामधील 3 गुन्हे हे 3 आरोपींनी केलेले आहेत। त्यापैकी 2 आरोपी त्यामध्ये पकडलेले आहेत। त्यांचं नाव आहे अरबाज उर्फ बबलू हैदर शेख, वय 24 वर्ष, राहणार खंडोबानगर। दुसरा आरोपी आहे अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे, वय 19 वर्ष, राहणार मळत भोंगळे वस्ती, तालुका बारामती। या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी एकूण 3 गुन्हे केलेले आहेत। यांच्यासोबत आणखीन एक आरोपी आहे जो या गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहे। तसेच दुसरा जो एक गुन्हा आहे त्यामध्ये सुद्धा 3 आरोपी आहेत। त्यामध्ये 2 आरोपी अटक केले आहेत, ज्यात समाधान दत्तात्रय खंडागळे व रोहित विठ्ठल पवार, दोघे 19 वर्ष वय, राहणार दादा पाटील नगर, तांदुळवाडी रोड, तालुका बारामती। या 4ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। आणखी 2 आरोपी यामध्ये पाहिजे आहेत। यांच्याकडून गुन्हा करत असताना वापरलेल्या ज्या 2 व्हीलर आहेत, दुचाकी आहेत, त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि गुन्ह्यामध्ये जे मोबाईल हिसकावून नेलेले होते ते सुद्धा या आरोपीकडून जप्त करण्यात आलेलं आहे। धन्यवाद।